नशीबच फोडलं नवऱ्याने. विटा उचलायला लावल्या. एक वीट चांगली भेटा ना मला. चला ज्योतिष पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या. भविष्य करायला ज्योतिष करायला ज्याला भविष्य ज्योतिष पाहिजे पाहून घ्या. ओ बाबा, ओ ज्योतिषी बाबा थांबा ना. काय कुठून आले? आम्ही तिकडून आलो बांगलादेश. ज्योतिषी खरंच हो सांगताय? ज्योतिषी भविष्य सांगतो, ज्योतिष सांगतो. तुम्हाला काय अडचण आहे? मग कसं काय असं मान्य करू की हा तुम्ही खरं सांगताय? सगळे ऑनलाईन झाले आता, सगळे मोबाईलवर. सांग तुमचं नाव काय आहे? सीमा. सीमा तुळरास. वा 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 वा. बाय तू ती दिसली छान. मनाला नाही तुझं समान आहे. तुझा नवरा मिळाला काळा धाम. खरं खोटे? खरे खरे का खोटे? सांगा थोडस बाबा काहीतरी. पोरं बिरं होतील का काय? बाई तुझ्या नशिबात 2 मुलं आणि 1 मुलगी. हा का म्हणते कधी होतील? पण ते या नवऱ्याकडून शक्य नाही. या नवऱ्याकडून शक्य नाही. अहो तो नवरा मला आवडतही नव्हता. कसं काय मिळावं लागलं? बळजबरी आई बापाने करून दिलं. बळजबरी म्हणजे तुम्ही पैसा करता तो केलेला आहे काय? ते काय पैसा करता नाही, त्याने मला पाहिलं म्हणे हीच करायची. छंद झाला छंद. हा माई बापाने दिलं करून. पण बाबा थोडं सांगा ना, काही नशिबात दुसरा आहे का तकदीर मध्ये? बाई त्याला खाली बसावं लागेल. बसायला काय नाही का मग बाबाला? बाबा इथं बसू मोकळ्यात. बाबा इथं द्या मी असं बाबा बसा. बाई समोर बसा. समोर बसू का? बाबा थोडं अजून सांगा ना. बाई तुझ्या माग 7.5. हो बाबा असं नका सांगू ना, दुसरं काय. मी नाही सांगत, भविष्य सांगू राहिली. भविष्यवाणी. आता हे 7.5 काय करावं लागेल? त्याला मार्ग करावा लागेल. तुला अमावस्येच्या दिवशी 21 लिंब, 21 नारळ, 21 टाचण्या, लिंब 7 बार तुझ्यावर उतरून वा त्या गंगे सोडावं लागेल. तेव्हा तुझ्या मागचा दोष जातोय तो. पण मग हे कोण करेल आता? माझा नवरा नाही करणार. विश्वास नाही ठेवत मानवरा. का नाही? मानवरा म्हणतो हे धंदे नाही करायचे. तू चांगली दिसायला उगेच कोणी काही सांगाल तुला घेऊन जाईल. बाई तुला संतती बाई नसतं तर तुला करावंच लागल. तुझा नवरा तुला सांगतो, तुझा नवरा दुसरी का जरा डोकतोय. नाही ना बाबा, मी एवढी चांगली दिसते. भविष्य सांगतो भविष्य. पण तो नाही म्हणतो असं काही. तो नाही म्हणतो. कोण तोंडाने सांगन? बाबा कसा विश्वास ठेवायचा? तुला वाचता येतं बाई? हा वाचता येतं मला. ये नाव वाच. तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? माझ्या नवऱ्याचं नाव काय नाव माझ्या नवऱ्याचं? तुझ्या नवऱ्याचं नाव माहिती नाही? ते विसरून जाते मी कधी कधी. अच्छा. सर्जेराव. सर्जेराव. नाव घ्यायला मला लाज वाटती. सर्जेरावाच्या नशिबात 2 बायका आहे. 2 बायका सर्जेराव? एक काम करा, माझ्या नशिबात नाही का दुसरा नवरा? माझ्या नशिबात असं ना दुसरा नवरा काहीतरी. मग तर याला बाई तुझ्याने मनी कधी आलं ध्यानी? अचानक तुझं लग्न व्हायलंय. चैत्र महिन्यामध्ये शेवट चैत्र सप्ताह तुझं लग्न झालेलं आहे ना? लग्न झालं ना मग. चैत्र मध्ये झालंच ना? हा. मग बाबाला कसं कळालं? भविष्य सांगतो. बाबा सगळं खरं सांगितलं बाबा. पण हे सांगा ना, असं दुसरा नवरा भेटल मला? याला वैतागले मी. नाही काय सुधरत नाही मला, नको तो नवरा. तसं म्हणलं तर आता कसं अजून माझं लग्न झालेलं नाही. तुमचं नाही झालं का? बरं झालं बाबा भेटला. बाबा बघा ना काहीतरी असेल त्याच्यात, काहीतरी ताळमेळ बसल तर. बाई भाड्याला भाडे लागत आहे, पैशाला पैसा लागत नाही. जनावर वाचर गावणीला लाभत नाही. खरे का खोटे? हा बरोबर. हा याला हा दोष लागलेला आहे. मग आता काय करायचं? बाई हा तुझा सगळा दोष काढू शकतो मी, पण तुझा नवरा कुठे राहिला बोलो? माझ्या नवऱ्याला का बोलू? लगेच फोनच लावते. हॅलो. कुठे आहे? अर्जंट घरी या बरं, लवकर काम आहे. लगेच या. ठेवा. येतो म्हणे लगेच. तिथंच असं कुठं वावरत बसेल असं रिकाम टेकड आहे ते. दुसरं रिकाम बसत बाळ पात. मला वैताग आलाय, पण आता काय येईलच आता. काय रे? लवकर या, इथं बसा. आले बाबा. हे बाबा नवरा माझा. कोण या? बाबा आहे. असं काय म्हणते? कोण आहे हा? पाया पडा बाबाच्या. काय पाय पडती? तेव्हा असं कर. भविष्यकार आहे.
भविष्य काय सांगता भविष्य त्यांचं भविष्य त्यांना सांगता येणार तू काय बावळा तुम्ही पुढचं नका बोलू ते बाबा काय? समोर नका बोलू नंतर बोला बाबा समोर काय बाबा काय म्हणतात ते ऐका पहिले काय सांगा बाबा थोडस म्हणजे काय येडत काढतं का बाबांना? ही बायको आमची बावळी हे हिला काही गोष्टी कळत नाही या बाबाच्या नादीत लागू नको तिला सांगतो मी तुम्हाला जर मुलगा हवा असेल तर त्या बायचा ना सोडा तुम्ही. पण त्या ठकीचा तोंड सांगतो मी. पाहिलं का टक्कर टक्कीचा नाद आहे काय ओ एवढं नका ना काही हाय ना खरं खोटे बाबा खोटे का खरंय खोटं खरंय बोलतो? म्हणून बाबा नाव ठेवून राहिले काय म्हणजे बाबा भेटणार नाही बोलणार नाही बाबा पुढचं सांगा पुढचं काय आहे ती दुसरं सांगा काय आहे? नाही नाही बाबा हे सगळं सांगा मला काय होतं तुमचं मन लय मोठं जोडदारापासून सावध राहा जोडदार म्हणून तुम्हाला धोका आहे. भाव बदल चांगलं केलं देख होत नाही घरात पैसा लागत नाही खरे का खोटे बरोबर हा बरोबर तुम्हाला दुसऱ्याची लय किव येते तुमची कोणाला किव येत नाही येळाला लोक तुम्हाला गच्चू देतात हा हा पैसा लाखाने येतो डोळ्याने दिसतो पण घरात थांबत नाही थांबत नाही बरोबर आहे काय चुकलं बाबाचं नाही नाही हा बरोबर आहे एकदम म्हणलंय तुमचं मोठं लक्षण खोट हा लक्ष खोट बरोबर आहे बाबा म्हणजे तुम्हाला लोक साथ देते नाही टायमिंगला हा 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 2 वेळा इलेक्शन उभे राहिले तुमच्याच बाबाने तुम्हाला पाडलं बरोबर आहे बरोबर खोटं आहे का माझं? हा, खरंय खरंय खरं बाबा हा? खरंय ना हं? खरंय बाबा हे सुधरल का माणूस असं करा नाही तर द्या सोडून द्या बाबा नाही सुधरा त्याला टक्की थोडा टक्कीचा नाद हा? टक्कीचा नाही, नाद ठेकीचं नाद बंद होईल बंद आहे ना बंद होईल आता ठेकीचं तुमच्या परदेशी भांडण झाला का नाही हो बरोबर आहे काय खोटं बोलतो तिथे दारवणं जात नाही आज. हा म्हणजे आता पण ते टक्कीला भेटत होते का ती काय रिकामी बोलवीत होती घरी जावं लागायचं आडी अडचणी राहायच्या तिला हा, मी बोलवते बाबाचे खोटं बोलायचं नाही ठेकीच्या मागचे 2 पोर तुमचे आहे का नाही मी टक्कीच्या नवऱ्याला बोलवते आता भेटायला मला हं? मी टक्कीच्या नवऱ्याला बोलवते मला भेटायला पाहू यांना आवडतं का अरे बावळट आहे तो नवरा तिचा म्हणजे पाहिलं का तुम्ही लय हुशार टक्कीच्या घरी जाऊ जाऊ बसा त्या नाही नाही, माझे नाही बरं मी काय म्हणतो कुणी भविष्यवाणी आहे का तुमच्या हाय गावात? एक माझी मैत्रीण तिला बोलव बोला बरं, बाकीचं काय पुढचं नाही आता काय नाही तुम्हाला जर बंदोबस्त करायचं ठरलं हॅलो हा. तर त्याला 500 रुपये अगं आणि पुढे. हा ये ना 500 रुपये पटकन. खर्च द्याला बर हा गंगारामला घेऊन ये मारले चालतील का हा ऑनलाईन मारा कॅश द्या येते बाबा Cash- नवऱ्याला घेऊन येते आता तुमचं ऑनलाईन आहे ना सगळं काम सगळं ऑनलाईन मग झालं पैसे घेऊन टाका हा, online. चला. काय करू राहिले 500 रुपये घेऊन टाकायचं बाबाला देऊ टाक. काय तुझ्यामुळं हे खरं ते द्यावं लागू राहिले बरं तुम्हाला पैसे भेटले ना भेटले हा बाबा येत राहा वरच्यावर आमच्याकडे या वरच्या वर येईन हा चला आता आपण येऊ मग काय अडचण नाही बरं, चहा आपल्याला. पाणी घ्यायचं नाही नाही चहा नाही घेतली बाबा कुठली नाही नाही तर दोन घास जेवा बाबा द्या. एक वस्ती आणि एक पत्नी असं का बाईच्या अंगावर सावली पडत नाही बाईच्या तोंडाकडे पाहत नाही बाबा तसा आहे असं आहे का बरं 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 बाबा या बर का परत निवांत कधी हो, जाऊ असल्यावर. जाऊ जाऊ बाबाला पैसे थोडे जास्त दिले का 500 रुपये दिले काय नाही बाबा समाधानी आहे. सांगितलं ना 500 देऊन टाकली तुमचं ते घेऊन चालले का हो मग आता ते येऊ मग हा या हा या बाबा करा तेवढा मार्ग परत कधी येणार तुम्ही हा येईल फिरीला आपली. बाबा तो हा, या. मार्ग सांगितला तो कधी करायचा आमुष्याच्या निमे रात्री निम्मे रात्री काय सांगितलं ते सांगितलं होतं की आपल्याला पोरं होतील असं आमुशाला तिकडे जाऊन निवत काय ते लिंबू उतरायचे टाचना टोचायच्या वकील बोलले पोरं काय घाबरली काय नाही तू बी एवढ्या लवकर होय पोरं पा. राहिला. नाही बोर होईल हं? वय वय जाऊ दे वकील पोरं चाल जेवण करून घेऊ चाललो आता चला ज्योतिष पाहून घ्या भविष्य पाहून घ्या राम 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 दुसरीची बाबा आहे ज्योतिषी का तुम्ही पाहता ना पंचांग ज्योतिषी हा ज्योतिषी बरं. काय काय बा मला बी बायको मिळालं ना बायको मिळाला हं. तुझं मशीन काम करत नसेल ना मशा मशीन बंद पडलं असं तुम्हाला काय माहित मग मला कळतं हा म्हणून भेटत नाही का बायको तुमचं मशीन बंद पडेल तुम्ही बायको करू नका आता तुम्ही संन्यास जाऊ शकता ना संध्याच आता वय राहिले का तुमचं बायकाचं मग आता देवळात जायचं का मी जायचं तेवढा तुला घंटा वाईज बसा घंटा नाही रामकृष्ण हरी हा म्हणून करा काय दिलं हा जाऊ का हा या या. अरे संसार बाई तुला खाल्लं नाही चाराने आणला आणते थांब चला ज्योतिष पाहून घ्या भविष्य पाहून घ्या ज्योतिष पाहून घ्या भविष्य पाहून घ्या
अवघडची थांबा हो, मी लय अडचणीत आहे हो, काय सांगू. अडचणीत आहे? काय अडचणी तुम्हाला? काय अडचणी? अहो काय सांगू, माझा नवरा 1.5 फुटाचे आहे. बरं पण बरं. गावात 10 लपडे त्याचे. अच्छा, मला एक बी पोर व्हायना, 10 वर्ष झाले लग्नाला, काय सांगू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बसा इकडे बसा. हे तुम्ही घेऊनच फिरता का काय? हो मग सांगा लागतं. सांगा तुमचं नाव. पारू. पारू. मला पारे म्हणता, पारे. पारी पारू तुळस पारू. बाई हं, तू दिसायला दिसती छान. हे खरंय. हं? हा, तुझ्या नवऱ्याला नाही आराम. खरंय खरंय हं? खरंय. हं? बाई लय मोठं संकट आहे तुझ्या पाठीमाग. मग या संकटाचा उपाय तरी सांगा बाबा. संकटाचा उपाय तरी सांगा, काय करू. बाई हं, भविष्याचं सांगतो का तुझ्या नवऱ्याला तू पटत नाही. मी पटत नाही. तो हाय एवढंच, मी हाय देखणी. हं? तू आहे देखणी, त्याने ठेवली चकणी बाई बाई, तरी म्हटलंय माझं आणि धान्य. आता परत त्याच्या मागे लागली की एकणी. किती बाया अशा. हा मग बाई पण अहो दिसायला एवढंच आहे. तुम्ही पाशाल ना, तुम्ही म्हणशाल का हा कोणत्या कान्या कोपऱ्यातला पवा. एवढा एवढा गडू. एवढा एवढाच आहे ना. हा. त्याच्या अंगी गुण आहे, गुणकारी तू. लय गुण आहे ओ, लय गुण आहे. जादूची कांडी ती. बाई नशीब तुझं, तुला तुझा नवरा भेटला. नशीब तुझं. हा, हो. असं काय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय माझी मला तर काही दिसलं नाही गुण. होते आता गेले. बाई लक्षात घ्या, हं. तुमचे भावन तुमच्यामुळे उठेले का नाही. हा बरोबर आहे. हं? तुमच्या नातेवाईकाला तुमचे चांगला वाढ असं कधी वाटतं का? नाही बाबा, तुम्ही तर देवच आहे ग बाई. पैसा खूप येतो, डोळ्याने दिसतो, बरं थांबत नाही. बरोबर आहे बाबा. हे बघा, हे सोन्याच्या बांगड्या माझ्याकडे द्यायला काही नाही. तुम्ही लय बरोबर सांगू राहिले हो. धरा नाही राम दे धरा धरा धरा. राम दे. बाबा कधी खोटं बोलत नाही आणि खरं कोणाला सांगत नाही. खरंय खरं. बाई जनावर लागा ना तुमच्या. हं? पैशाला पैसा जुळा ना. हा, तुम्ही किती चांगलं केलं लोकांना दाखवा ना. बरोबर आहे बरोबर आहे. दाखवतो का लोकांना? नाही, हे 1 नंबर बोलले तुम्ही. काय बाबा तर चुकलं. बरोबर बोलले बाबा तुम्ही. मग आता गुण काय करू या नवऱ्याचं. बाई त्याला भर रात्री अमावस्येच्या दिवशी कापू. कापू नाही, त्याच्या पुढे वर फटा पाराचा कोंबडा कापा लागत त्याच्यावरून. पण ते आणू कुठून. एकच आणायचा. 21 लिंब, 25 नारळ, 27 टाचण्या टोचून तुझ्या नवऱ्यावरून उतारा करून फेकावं लागल तू. अहो पण बाबा तुम्हाला काय सांगू, एवढे नारळ आणले तर त्याच्यामध्येच मावून जाईल, झाकून जाईल. अगं उतारा करून वाहत्या गंगेत सोडायचा वर फाटा. आणि माझ्या नवऱ्याला बी सोडू का नाही त्याच्याबरोबर. नाही उतारावर फाटा सोडायचा. बर बाबाची जादू. पाणी खाली तर उतार वर पडन, तसं तुझ्या नवऱ्याची विघ्न टळन. करील ना बाबा, कर रे माझं काहीतरी. लय बरं होईल. अजून काय देऊ, ह्या बांगड्या दिल्या बाबा. बाबा कोणतं घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असे बाबा आहे. बरोबर आहे बाबा. पण लय तुमचं नाव होय म्हणे. लय मी लय नशीबवान आहे हो, तुम्ही मला भेटले आज. बरं ह्या बांगड्या ठेवून द्या, कोणी पाहिलं ना परत म्हणतील काही. काय नाही. बरं बाबा, मग माझ्या नवऱ्याचं तेवढं करून द्या बरं का. करतो 100% आणि 100%. माझ्याकडे नाही आता पैसा तुम्हाला बरं द्यायला. नसू दे. लय बरं झालं हो बाबा. मग तुमच्या घरी कोण कोण राहतो. घरी कोण आहे अहो तुम्ही इतक्या लवकर कशाला आले. का बरं? तुम्ही तर लय उशीर आहे आता. आज आलो लवकर, भूक लागली म्हणून. भूक लागली, सकाळी ढोसलं ना, खाल्लं ना. अगं काय खाल्लं, काय पोट भरलं वैताव. हा मी ते सांगतो त्यांचं काय झालंय. त्याला जोडदाराने धोका दिला. धोका आखे हॉटेलमध्ये गेले, त्याने खाल्लं. मी ऑर्डर देत बसले, उठून बाहेर आले, पैशाला भरायला लावले. खरंय का हो? खरंय का सांगा पहिले. तुम्हाला कसं काय कळालं. बाबा येईल. अजून काय काय मला सांगा. सांगा अजून काय काय. तुला काय झालं नाकमोर. तुम्ही नका बोलू, बोला बाबा तुम्ही. बोलत राहा, मी ऐकते. सांगू का तुझ्या सगळं ते देव बाबा भांडे पुढे करून. नाही बाबा, नका काय सांगू. हं? तू बाबाला का चिटकाय लागली इकडे सारखी. ते मला सगळं खरं खरं सांगू राहिले. सांगा. झाकली 1.25 लाखाची. सांगू का गजरीची सांगू. गजरी नाही हं? काय आहे ती गजरी. गावाबाहेर राहते ती का. हं. गजरे विकते ती का. गजरे विकीची. काय काम आहे तुझ्याशी. अगं त्या दिवशी तुला गजरा आणायला गेलो नव्हतं का मी. हा बरोबर म्हणताय हो. ते मग 2 गजरे आणले त्यांनी. जातो छप्पा
गदीचा घेतो मग का बाई खरे अगं कोण घेताय तिचा मुक्का? नाही हो मानवर एवढाच आहे हम्म? तो कोपऱ्यात झाकला ना टिपा खाली तर दिसणार बी नाही. कोणाला दिसत नाही आणि हा तिथे गेल्याशिवाय राहत नाही. एक दिवस ती उभी राहिली तो मागे रेड पडली होती. हा तिच्या लांघ्यामध्ये घुसला होता, खाली उभा नव्हता राहिला. खरंय का काय? गजराची पाय करून उभी होती. आता ऊस झाडा की हा बरोबर गोड एवढा मध्ये घुसला साडीमध्ये. का हो? म्हणून तुम्ही घरी नसता आणि आज कस काय आले लवकर? आज कस काय लवकर आले बाबा ते? बाबांनी बोलवलं त्यांना. भाई लय सातवाचा रे बाबा तू. का हो अशी गुण करता का? आता मला राहायचंच नाही, मी या बाबाच्या घरी चालले. हा? हा अय. माझं सगळं संसार बाबा येते मी तुझ्या संग. तुझा संसार करते, तुझं घर सांभाळते, तुला पोरं बी देते, 4 नाही 6 देते. तू चल मला घेऊन. अगं नवरा आहे तुझा, त्याच्यावर कुठं चालली? मला राहायचंच नाही तुझ्या बरोबर. का बरं? तुला गजरी लागते, गुजरी लागते, हिकरी लागते, चक्री लागते. मला सगळं सांगितलं बाबांनी. चल बाबा मी येते चल. मला नाही यायचं थांबायचं तुझ्या बरोबर. अगं तू कुठं चालली? अगं थांब. अगं ऐक. चल. अगं पारे. आईला हा कुठला भविष्य सांगणारा आला? ह्याने तर माझं वाटोळं करून टाकलं. सगळी लपडी माझी आहे ना बायकोला सांगितलं आणि बायको पण कुशाल त्याच्या मागे गेली. अगं पारे थांब आलं.